नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज एक तुम्हाला स्टोरी सांगणार आहे. एकदा स्वामी विवेकानंदजी ट्रेनमधून प्रवास करत होते. त्यांच्या भोवती काही मुली गोळा झाल्या व त्या त्यांच्या भगव्या वस्त्राची टिंगलटवाळी करू लागल्या. अ, टिंगलटवाळी करत असतानाच त्यांची नजर स्वामीजींच्या हातातील रत्नजडित घड्याळाकडे गेली व त्या स्वामीजीकडे घड्याळाची मागणी करू लागल्या. स्वामीजींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. हे पाहून त्या मुली चिडल्या व आणखीनच स्वामीजींना त्रास देऊ लागल्या. म मग स्वामीजींनी आणखीन दुर्लक्ष करून त्यांना न बोलता येण्याचे सोंग केले. स्वा न बोलता येण्याची सोंग केली. मग त्या मुली स्वामीजीकडे त्यांनी स्वामीजींनी खुणेनेच सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे ते लिहून सांगा. मग त्या मुलींनी कागदावर लिहून दिले की तुमच्या हातातील घड्याळ द्या. मग स्वामीजींनी आपले मौन तोडले व त्यांनी त्या मुलींना स्पष्ट सांगितले की मी आता पोलिसांना बोलवणार व तुम्ही लिहिलेली ही चिठ्ठी दाखवणार. हे ऐकताच त्या मुली तेथून पळून गेल्या. सो फ्रेंड्स, स्वामी विवेकानंदजी आपल्या जीवनात नेहमी सावध राहत असत. त्यांनी ही शिकवण दिली नाही तर स्वतः ते आचरणात नेहमी सावध राहतात. तर आपल्यालाही या गोष्टीतून बोध घ्यायचा आहे की आपण आजच्या काळात तर नेहमी सावध राहिलं पाहिजे. आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्ती आपला फायदा तर घेणार नाहीत. आपण सावध राहिल्यामुळे त्या व्यक्तीपासून आपलं काही नुकसान होणार नाही. तर ही स्टोरी तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट द्यायला विसरू नका.